नाही आहोत. जे बोलतो ते आम्ही करतो. आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे. आपल्या आशीर्वादाने विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला भरघोस यश मिळालं. पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार आलं. मी मुख्यमंत्री झालो. 232 जागा आल्या. भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला. अनेक लोक असं म्हणायला लागले, आता यांचे इतके लोक निवडून आले, आता निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना हे बंद करणार. 23 तारखेला आम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं, पण आम्ही योजना बंद केली नाही. आणि लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण माझं प्रियदर्शनीला सांगलाय, मला माझ्या बहिणींना केवळ लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये. आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी लखपती दीदीची योजना आणली आहे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मला लखपती दीदी बनवायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही 50 लाख बहिणींना लखपती दीदी केलाय. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी बहिणींना लखपती दीदी करायचंय आणि मग पुन्हा 1 कोटीचं टार्गेट आम्हाला घ्यायचंय. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माझ्या ज्या बहिणी आहेत, या बहिणी सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं काम करतील आणि त्याच या ठिकाणी आमच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेतील. आणि हे काम आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून, नगराध्यक्षांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि